नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल च्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ग्रीन एकर्स बिल्डिंग लोक उपवन ठाणे पश्चिम इथे आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सोनल सुहास मोरे या वहिनींना भेटणार आहोत. मस्त आहे बघा, ग्रीन एकर्स नावाप्रमाणे सगळीकडे ग्रीन हिरवं हिरवं दिसतंय आणि अशा हिरव्या वातावरणात जाऊन घरातलं वातावरण सुद्धा आनंददायी हिरवगार करून टाकूया. चला जाऊन भेटूया मोरे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने, सुहासरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर सुहास मोरे. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या माझ्या नणंद. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार बाबा. हे नंदेचे मिस्टर. बर. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ही माझी दुसरी नणंद. बर. तो दीर. नमस्कार. ही माझी मुलगी बर. आणि हा मुलगा. ओके. आणि ती नंदेची मुलगी. बर. आणि हा मैत्रिणी. नमस्कार हा सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पा. कुठलं बालपण? माझं मुंबईतच. काय काय करता आपण? मी कॅबजेमिनीमध्ये सर्व्हिसला नोकरी करतो. आणि आपण? मी टीचर आहे, लेक्चरर आहे. पण घरात पण देता? हो, घरात पण देते थोडंफार. काय हो? हो, मुलीला विचारा, तिला जास्त भेटतो लेक्चर. घरात असतं लेक्चर? एकदा विषय सुरू झाला का 45 मिनिटं कमीत कमी? 2-2 लेक्चर एका वेळेला घेतात त्या. बालपण कुठे गेलं म्हणाला? कल्याण. कल्याण. घरी कोण कोण होतं? आई, बाबा, 2 भाऊ. तुमच्या घरी? माझी बहीण, मी, आई, बाबा. कुठे होता राहायला तुम्ही? आम्ही पहिल्या कुर्ल्यामध्ये होतो, आता 91 पासून ठाण्यामध्ये राहिलो. लग्नाला किती वर्ष झाली? 14 वर्ष. अरे छान. बरं, 14 वर्षापूर्वीच्या बऱ्याच आठवणी असतील ना? हो, खूप. कशा काय हो? कुठली आठवण आहे लक्षात? म्हणजे लक्षात राहण्यासारखे असे नाही, असंच मज्जा मस्ती. लग्नाच्या आधी कसं जसं आपण एन्जॉय करतो तसंही तसं. लग्नाच्या आधी खूप एन्जॉय केलं? हा, म्हणजे तसं बालपणी. हो, बालपणी. शाळा कशी होती तुमची? शाळा माझी मराठी मीडियम. कुठली हो? कल्याणला अभिनव विद्या मंदिर. जायचा वेळेवर? हो, एकदम. खूप आवडायचं शाळेत जायला. काय सांगता? हो, खूप. का घरी काम सांगायचे? नाही, तसं नाही, पण मला आधीपासूनच खूप आवड होती. तुम्हाला शाळा आवडायची का? हो, आवडायची शाळा. आत्ता चेहऱ्याकडे बघून बिलकुल आवडत होती असं वाटत. उगाच काहीतरी मला सांगू नका, उगा टीव्हीवर सांगायचं म्हणून. नाही, शाळेला जायला आवडायचं. आवडायचं? हो. कधी उशिरा जायचं नाही? हा, उशिरा जायचो. उशीर तर व्हायचा. शाळा कितीची होती? 7ची असायची. सकाळी कितीला पोचायचे? 7 पर्यंत पोचायचो. कधी प्रार्थनेला असायचा हो शाळेत हो हो. का वर्गाच्या बाहेर? नाही. शिक्षा झालीये का हो 1ली ते 10वी मध्ये तुम्हाला? हो, खूपदा. तुम्हाला व्हायची नाही, शिक्षा? मला कधीच नाही झाली. कधीच नाही. नाही, 1ली ते 10वी मध्ये कधीच कधीच शिक्षा नाही. नाही कधीच. का हो? नाही झाली. मी तशी कधी असं काही मस्ती वगैरे कधी करायची नाही किंवा अभ्यास वेळेत पूर्ण असायचा. तुम्हाला वाटतंय का हो यांना वर्गात शिक्षा झाली नसेल असं? खरं सांगा, तुमचं मन काय सांगतंय? नसेल झाली. नसेल झाली. ते धाकापोटी बोलू नका. काय ते आता तुम्हाला पण माहिती आहे, तसं बोलावं लागतं. तसं बोलावं लागतं. ऐकलं काय म्हणाले? कसं काय जपलं? आमचं अरेंज मॅरेज आहे. कुठे हो? कल्याणला आले होते हे बघायला, बघण्याचा कार्यक्रम वगैरे सगळं. काय जत्रा होती? नाही, आमच्या काकांनी स्थळ सुचवलं होतं. त्यांच्या काका. काकाला, हा. आणि मग तुम्ही बघायला गेले? हो. हा. आठवतोय तो दिवस बघण्याचा? हो. काय काय झालं होतं त्या दिवशी? म्हणजे काही झालं खास नव्हतं, असंच सांगितलेलं मला की बाबा बघायला येणार आहेत. आणि ऍक्च्युली आम्हाला आधी काहीच माहित नव्हतं. मग जस्ट ते आदल्या दिवशी फोन आला की असं असं येणार आहेत स्थळ बघायला. मग संध्याकाळी 4 वाजता वगैरे काहीतरी आलेले. मग झालं असं जे नेहमी होतं, कांदा पोहे वगैरे. तुम्ही केले होते? नाही, मी नव्हते केले. हा. तुम्हाला आवडतात का हो कांदा पोहे? हो. त्या दिवशी आवडले होते? आता नीट लक्षात नाही होतं एवढं. पण त्या दिवशी बोलणं नाही झालं दोघांचं? झालं होतं. झालं. हो. मग काय त्याच दिवशी नक्की झालं? हो, त्याच दिवशी नक्की झालं बोलल्यावर. किती वर्ष झाली? 14 वर्ष. 14 वर्ष. कशी साथ दिली या माऊलीने? खूप चांगली साथ आहे आतापर्यंत. वहिनींबद्दल काय सांगा? 14 वर्ष कसे गेले मला अजून कळलं नाही. हे बघा, याचे दोन्ही अर्थ होतात. कळलं तुम्हाला?
14 वर्ष कशी गेली ही माझं मलाच माहिती. हा, असा नाही ना? तसा असा नाही. चांगला अनुभव आहे, खूप चांगला. खूप चांगला अनुभव आहे. पण खरंच या मुलगी म्हणाली तसं खूप बोलतात का हो बरं? हो. तुम्हाला मला राग जरा आवडत बाकीच्यांना नाही. विचारा सांगते. राग काय राग थोडा जास्त आहे त्याच्यामुळे काय हो? हो आहे, राग पटकन येतो. पण तो घरीच असतो की नाही, कुठेही महाविद्यालयात? असतो, बाहेरही असतो. मग विद्यार्थ्यांवर पण रागवता? हा, चुकलं असेल तर. मग कसं रिॲक्ट, मग कसं काय व्यक्त कसं करा? नाही म्हणजे फक्त ओरडणं नॉर्मल. आता सध्या तसंही काही जास्त ओरडून वगैरे चालत नाही, त्याच्यामुळे पनिशमेंट असं काहीतरी लिहायला देणं वगैरे. कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये कुठल्या कॉलेजला? आर.जे. ठाकूर कॉलेज. बरोबर. कितवीला शिकवता? 11-12. पण मुलांच्या मानसिकतेमध्ये काही बदल झालाय का हो? खूप प्रचंड. मग कशा पद्धतीचा? म्हणजे जसं आपण आधी होतो ऍज अ स्टुडंट, तसे आताचे मुलं अजिबात नाहीयेत. असं त्यावेळेच्या शिक्षकांना वाटत असेल का? ते माहिती नाही, पण आपल्याला कळतं ना. आपण जसं शिक्षकांना रिस्पेक्ट द्यायचो किंवा जे काही आपल्या फिलिंग्स होते तसे आताच्या मुलांचे नाहीयेत. नाही, असं नसेल कदाचित. त्यांची कदाचित व्यक्त म्हणजे व्यक्त होण्याची. हो, एक मिनिट, इथेच व्यक्त- आहेत ना. तुम्हाला विचारतो काय या ज्या म्हणतात ते पटतंय तुम्हाला? की नाही, ह्या पिढीला विचारतो की शिक्षकांच्या बाबतीत पूर्वीच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या प्रती ज्या भावना होत्या तशाच आहेत की आता बदलल्या आहेत का? त्यांच्या भावना कशा माहिती आम्हाला. करेक्ट आहे, पण तुम्हाला शिक्षकांबद्दल आदर आहे ना, रिस्पेक्ट आहे ना, मग हे असं का म्हणताय? ती बेसिकली काय की आता पहिलं कसं असायचं की यू हॅव टू म्हणजे 100% अटेंडन्स असायचं, लोक बसायची. बरं. आता कसं आहे, पोरं प्रॅक्टिकल अटेंड करतात आणि मग अच्छा. बाकीचं बंक मारतात. हे कोण असतात हे बोलतात? माझे दीर. दीर. तुम्ही कुठल्या पिढीतले साधारण? आता 3 वर्ष झालं पासआउट झालो. असं झालंय. बरं, या ठिकाणी या घरात लपवलेल्या 4 वस्तू एका मिनिटात वहिनी घेऊन येणार का? म्हणजे वस्तू इथेच असणार, पण त्या 4 चिठ्ठ्या वहिनींनी घेऊन यायच्या आहेत आणि 4ही बक्षिसं मिळवायची आहेत. वेळ आहे 1 मिनिटाची. खेळ माहितीये हो. काय? तुम्ही एक चिठ्ठी वाचणार, काय हे असणार त्याच्यामध्ये, म्हण असणार. त्याच्यावरून मला दुसरे क्ल्यू शोधायचे आहेत. 4थ्या क्ल्यूला अन्नपूर्णाची मूर्ती असेल. ती सगळं घेऊन पाठ करून यायची. ठेवलंय. होम मिनिस्टरमध्ये एक बरं असतं, एकदा का कार्यक्रम सुरू झाला की त्याची प्रॅक्टिस प्रत्येक घराघरामध्ये होते. फक्त काहीच घरांमध्ये जाण्याचं भाग्य मला मिळतं, नाही तर बऱ्याचशा घरांमध्ये हल्ली लहान मुलं सुद्धा हा खेळ खेळायला लागले. वस्तू लपवून ठेवतात आणि आई नाही तर बाबांना शोधायला पाठवतात. या घरात काय होणार बघूया. पहिलं वाक्य तुमच्यासाठी आहे. वेळ 1 मिनिटाची. गाढवाला गुळाची चव काय? बघा, घड्याळ तुमच्या समोर आहे. 1 मिनिट आहे. अभ्यासाचं वेळापत्रक. कपडे ठेवण्याचं लोखंडी कपाट. 30 सेकंद झाली, फक्त 30 सेकंद राहिलेली आहेत. कपडे ठेवण्याचं लोखंडी कपाट. 20 सेकंद राहिली फक्त. हा, खाली पण असेल का? 10 सेकंद राहिली. हा हा, 10, सचिन तेंडुलकर 9, यांना खेळायचं दैवत नाही. 8, 7, 6, 5, 4, 3, कुठे? 2, 1. वेळ संपली. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. तिथून पुढच्या क्लूकडे गेल्या, त्यामुळे चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. थँक्यू. तिथून 3ऱ्या टप्प्याकडे पोहोचल्या आणि बहिणीनं मिळाली चांदीची तुळस. शेवटच्या क्षणी आपण बघितलं की वहिनीने अख्खा गोवर्धन पर्वतच उचलून आणला. अभिनंदन वहिनी, चांदीची अन्नपूर्णा बनली. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. थँक्यू. नमस्कार. बरं, या सगळ्यांनी काही आरोप केले, अच्छा. तुम्हाला माहिती आहेत काय लिहिलंय? नाही, काल सांग. रागाबद्दल असेल फक्त. हा? रागाबद्दल असेल, बाकी नाही माहिती असतील तर अजून. उघडू की नको उघडू मलाच टेन्शन. तुमची मर्जी. बघू एक एक चिठ्ठी, पण त्याआधी एक सुविचार लिहा. हो. मी नावं नाही सांगणार कोणी आरोप केलेत ते. चालेल. हा पहिला आरोप आहे की आपण
मला धडधडायला लागलाय. आपण जेवण चांगलं नाही तयार करत. बापरे. थांबा थांबा, हा पहिला आरोप आहे. तुम्ही फक्त रागाबद्दल बोलला. अच्छा, ओके. पुढची चिठ्ठी घेऊया. थांबा. मुलांवरती खूप राग होता. हा एक आरोप आहे. मान्य आहे का तुम्हाला? हो, बरोबर आहे. हा? मान्य आहे. हो तुम्हालाही पटतंय? हो खूप राग होतात. हो बरं, तुम्हालाही मान्य आहे हे? एक मुखाने हो आलेलं आहे. पण या अनेक गोष्टींपैकी आणखीन एक आरोप आहे की तुम्ही आळशीपणा खूप करता. आळशीपणा असेल. थांबा, त्यानंतर खरंय का हो? हो आहे का? आपलं काय म्हणणं आहे? अरे सगळीकडे एकमत आहे. पण काम पण पूर्ण करते. हे नाही लिहिलंय. थांबा ना, थांबा. तुम्ही लवकर मिक्स होत नाही सगळ्यांना. नाही, हे आरोप चुकीचं आहे. तुमचं काय म्हणणं? म्हणजे मी पटकन मिक्स होते. मिक्स होतात म्हणजे हा यांनी केलेला आरोप खोटा आहे. हो. तुमचे मान्य आहे, लगेच मिक्स होतात. निर्णय तुम्ही फार पटकन घेत नाही, फार वेळ लावता. अगदी. हा काय हो, हे असंच आहे का? दोन आरोप खूप कॉमन आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे तुम्ही खूप आळशीपणा करता आणि जेवणाचं काही खरं नाही तुमच्या. आता बनवतच नाही मग. व्हेरी गुड. काय खुश झाले बघा सगळे. एकाचं मस्त लिहिलं होतं, बाहेरून मागवणं बरं असं वाटतं काही जणांना. तर याच्याबद्दल बापरे. तुमचं काय म्हणणं? नाही, अगदी मी एवढंच वाईट नाही बनवत जेवण. पण तरी घरातले का असं बोलताय? ते फक्त मला व्हरायटी नाही बनवत. जे नॉर्मल जेवण आहे ते मी बनवते. पण मग का केला त्यांनी हा आज का केला? त्यांना काय म्हणजे असं सांगावं असं त्यांची अपेक्षा असेल की मी अजून काय ते चांगलं बनवावं. वाटतं? बरं, म्हणजे त्या बनवत म्हणजे नाही. पॉझिटिव्ह घेते मी. तुम्ही ते पॉझिटिव्हली घेता. पण तुम्ही रागाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, राग मी आता कंट्रोल करते बऱ्यापैकी. म्हणजे आधी मुलांना जेवढी ओरडायची तेवढी आता नाही ओरडत, कमी ओरडते जरा. आणि आळशीपणा आळशी कमाना लवकर जाणार म्हणजे नाही. काय साधारणतः त्याला काय वाटतं आळशीपणा म्हणजे? आता तर तुम्ही किती बॅग सुद्धा उचलू मग तेच तर. अशी लोखंडाच्या कपाटातली वस्तू सांगितली नाही, त्या कपाट आणलं असतं ढकलत इथपर्यंत. नाही, आळशीपणा म्हणजे कसं पटकन काम नाही करत, पण तेच काम मी करते व्यवस्थित हळूहळू. हो. लवकर नाही करत फक्त. पण तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांबद्दल? हा आळशीपणा म्हणलं का ते मला असं वाटतं लवकर वगैरे उठत नसेल म्हणून तो समज आहे. हा, पण उठत हा- नसेल म्हणजे तुम्ही घरातच हा असता तो ना? हो म्हणजे तेच म्हणजे आरोप हा मान्य आहे ना? हो हो तुम्हाला कुठली गोष्ट खटकते त्यांच्या स्वभावातली? राग फक्त राग करणं. तर असं जरा द्या सासूबाईंकडे द्या माहिती. तशी ती चांगली आहे, हा. पण आता बोललो तेच फोन घेऊन बसणे किंवा राग करणे किंवा एक काम करत राहिलं तर एकच हा. करायचं, बाकी दुसऱ्या कामावर नाही. कोण काय बोलतंय ह्याच्याकडे लक्ष नाही. बरोबर. ही सवय मला तिची नाही आवडत. नाही आवडत, ती बदलायला पाहिजे ना त्यांनी. बरं, द्या इकडे. तुमचं काय म्हणणं आहे? तर मुलीच्या बाबतीत काय हे नाही, चांगली आहे. आम्ही वाईट आहे म्हटलंच नाही बाबा. आणि नाही नाही छान आहे, होय ना? आणि जावई? जावई छान आहे, दोन्ही छान आहेत आणि दिल्या घरी ती सुखात आहे, त्यात आमचं समाधान आहे. वा वा वा. अजून कोणी बोलणार आहे घरातलं तुमच्यापैकी? भाऊ. द्या. आळशीपणा म्हणायला गेलं तर हो. हो नक्की लहानपणापासूनच आहे. हा. तो एक स्किल म्हणू शकता तुम्ही. अरे वा. आणि जेवण तर माहित नाही घरी, पण तिकडे माहेरी आल्यावरती चांगलं बनवतं. माईकवर बोला सासूबाई. हे माईक द्या सासूबाईंना. माहेरी करते आणि सासरी करत नाही, तेव्हा मग आई वडिलांनी असं सांगितलं का सासरी काय करायचं नाही, हो, टेस्टी करायचं नाही. किंवा तिला असं समजलंय काय की सासू करते आणि मी करायचं नाही. मी नाही येणार आहे जेवायला. अरे वा. काय आहे, हे आरोप शेवटी लटके आहेत. शेवटी एकमेकांवरती प्रेम आहे आणि हा हो. खेळ आहे. त्यामुळे काही जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पण मुलीला मला विचारायचंय, कुठली गोष्ट फक्त रागराग कमी केलं की बरं वाटेल तुला? आणि तुझं काय म्हणणं आहे? माझं अजून काय म्हणणं नाही, फक्त ती थोडं आळशीपणा कमी करू दे. मला औंडाच गिळावा लागणार आहे. पण जेवणची टेस्टीच बनवते, वाईट नाही बनवत. पण यांच्या स्वभावातला चांगला गुण कुठला आहे तो कोणीच नाही सांगितला. त्या खूप चांगल्या मिक्स होतात सगळ्यांमध्ये. हो का? हा. नाही, चांगला आहे. हो हो खूप. चला. कनेक्शन विसरत नाही, म्हणजे कम्युनिकेशन आणि कनेक्शन खूप मस्त आहे तिचं. त्यामुळे मला तर कधीच असं वाटलं नाही की कधी मी इथे येऊ नये किंवा असं कधीच नाही वाटलं. त्यामुळे मला खूप बरं वाटतंय, खूप छान वाटतंय. म्हणजे आईबाबा नंतरही मला माहिती आहे की माझं कनेक्शन आणि कम्युनिकेशन इथे खूप छान राहणार आहे. बरं, यानंतर चित्र काढायची आहेत तुम्ही, आणि तुम्ही काढलेली चित्र घरातले सगळे ओळखणार का? आम्हाला बघायचंय. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार?
मीच तुम्हीच या द्या. बघूया हे चित्र तुम्ही ओळखायचंय, ऐकलं. बोलायचं नाही. सांगा तुमचं काय म्हणणं आहे, मोठ्याने सांगा. एक एक तुम्ही नको. वाटाणे. थांबा. काकडी आहे. हा काकडी काकडी ह्या कोण आहेत काकडी? मैत्रीण आहे माझी, खूप खास मैत्रीण आहे. हो अशी काकडी कुठे मिळते हो? ठाण्यात? हा ती आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकवतो हा. आणि जवळजवळ दिवसातला बराच वेळ आम्ही एकत्रच असतो. त्यामुळे तिने जे चित्र काढलं ते मी बरोबर ओळखले. त्या काकडीला माझा मनापासून नमस्कार. वहिनी अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं 500 रुपये. हे काय आहे? का ओळखलं माहितीये का? लग्नाला 14 वर्ष झालेली आहे, वनवास संपत आलेला आहे आणि त्यामुळे अभिनंदन द्या तुम्ही. हे 500 रुपयाचं बक्षीस त्यांना मिळवून दिलं, अभिनंदन. आता तिसरं आव्हान कोण? या. थांबा थांबा आता थांबा. कोण म्हणाला अळूचं पान? आणि त्या काय वड्या केल्या? वड्या केल्या होत्या आणि तिला आवडतात ना. हा? तिला आवडतात ते. तुम्हाला आवडतात अशा आकाराच्या आळू वड्या? घ्या. यांच्यामुळे हे आणखी एक 1000 रुपयाचं बक्षीस. तुम्हीच प्रमुख पाहुणे. हा, या आळू वड्यांवरच मला कळलं जेवणाचं काय होत असेल ते. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आणि या स्वागताबरोबरच मगाशी सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली. वहिनी मला सांगा, भविष्यात अजून पुढे काय करण्याची इच्छा आहे तुमची? करिअर वाईज म्हणाल तर मला डिग्री कॉलेजला लेक्चरर व्हायचंय. अरे वा. हा, आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि बाकी घरातलं म्हणाल तर असंच देश फिरायला जायचंय, भारत. ही इच्छा कधी पूर्ण होणार? लवकरच करायचा प्रयत्न करायचा. एकटे नाही, ह्यांना नाही, घेऊन. सगळ्यांना. हो, एक सगळे फॅमिली विथ फॅमिली. आणि तुम्हाला भविष्यात संधी मिळाल तर अजून काय करण्याची इच्छा? करिअर वाईज ग्रोथ वाईज परदेशात काम करायला जाण्याची इच्छा आहे. आणि IT क्षेत्रात असल्यामुळे आणि तेच म्हणजे बाहेर सगळीकडे फिरण्याची इच्छा आहे. वहिनी तुमच्याबद्दल आम्ही बोलतो, पण मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी थोडं जास्त बोललं पाहिजे अजून. ते कमी बोलतात, बोला. थोडं जास्त आणि बोललं मी पाहिजे. बाकी देवाकडे काही प्रार्थना नको. करतो की वहिनी तुम्हाला बोलायला देतील. हा, देईन. देणार ना? हो, नक्की. नक्की. बर, क्षमा कोणाची मागणार? क्षमा सगळ्या घरांचीच, फॅमिलीचीच. म्हणजे का? सासू सासरे, आई वडील. काही चुकलं असेल तर आता हे एवढे आरोप बघितलेत ना, रागवते, हे करते, मला त्याच्याबद्दल क्षमा मागते मी. तुम्ही क्षमा कोणाची मागणार? मी माझ्या वडिलांची क्षमा मागेन. ते त्यांच्या इच्छेनुसार जे त्यांना म्हणजे माझ्या करिअर वाईज बघायचं होतं ते तेवढं मी पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल त्यांच्याशी. 3 बदल वहिनीने ठरवलेले करायचे. एक म्हणजे उद्यापासून सगळ्यांना अत्यंत चविष्ट अशी अळूवडी खायला मिळणार आहे. अळूवडी बरोबर पुरणपोळी फ्री ही स्कीम पण या घरामध्ये आहे. आणि सगळं हा, का बोलतायत माहितीये त्या? होय ना? आता कळलं आम्हाला. नाही, पण सगळ्यात महत्वाची कसं आहे, सासूबाईंनी अळूवडी छान बनवते का सांगितलं माहितीये का? कारण ते अळूचं पान मुलाने काढलं होतं ना त्यांच्या. थोडीशी गंमत, थोडीशी थट्टा, थोड्याशा गप्पा आणि थोड्या थोड्या जुन्या आठवणी काढत हा आजचा भाग अंतिम टप्प्यावरती आलेला आहे. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. असेच हसत राहा, आनंदात राहा. पहिली राग थोडासा कमी करा, हो, हे अगदी सगळ्यांच्या वतीने सांगणं. आणि या राग कमी करा असं सांगत असतानाच दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.